शेवटचा पुरावा भाग 2. सृष्टी राणेचा मृत्यू हा अपघात होता की खून? सृष्टीचा मृतदेह हा एका सुनसान रस्त्यावर सापडला होता. तिच्या हातात एक कागद होता. तिच्या गळ्यावर गळा दाबल्याचे निशाण होते. डॉक्टर पुरव यांच्याकडे तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता आणि त्यांच्या रिपोर्टनुसार तिचा मृत्यू झाला तेव्हा ती शुद्धीत नव्हती, पण त्याआधी तिची कोणासोबत तरी झटापट झाली होती. तसे निशाण तिच्या हातावर होते आणि तिच्या हातावर SR नावाचा टॅटू होता. तोच टॅटू जो त्यांनी त्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, जिच्यावर सिद्धार्थ याचा संशय होता. तिचा तर कोणीतरी खून केला होता, पण कोणी आणि का? सिद्धार्थ जेव्हा तिची बॅग चेक करतो तेव्हा तिच्या बॅगेत आतल्या बाजूला खाली काहीतरी आहे असं त्याला वाटतं. म्हणून जेव्हा तो ते काढून बघतो तर त्याला तिथे एक पेनड्राईव्ह सापडतं. सिद्धार्थ आणि पुरव ते पेनड्राईव्ह चेक करतात तर त्यांना त्यामध्ये एक व्हिडिओ सापडतो. त्या व्हिडिओमध्ये सृष्टी रडत बोलत असते, मी खूप काही मोठं पाहिलं आहे. मिलिंद सर जे रेकॉर्ड करत होते त्यात काहीतरी गंभीर गोष्ट आहे. त्यावरून सर त्या दिवशी पार्टीमध्ये कोणाला तरी ब्लॅकमेल करत होते आणि आता माझाही जीव धोक्यात आहे. मी काय करू मला समजत नाही. मी ही गोष्ट कोणाला सांगू शकत नाही. ते लोक मलाही मारतील. सिद्धार्थ विचार करू लागतो. मिलिंद कोणाला ब्लॅकमेल करत होता? तो ज्याला ब्लॅकमेल करत होता त्याने तर त्याचा खून केला नसेल. डॉक्टर पुरव बोलतात, ही व्हिडिओ बघून तर असंच वाटतंय. सिद्धार्थ मिलिंदचे कॉल रेकॉर्ड मागवतो. त्यावरून त्याला काही संशयास्पद नाही मिळत, कारण त्याचे कॉल्स सर्व त्याच्या माहितीतल्या लोकांनाच केले होते. डॉक्टर पुरव त्याला एकदा मिलिंदचे ईमेल चेक करायला सांगतात, कारण आता काही गोष्टी ईमेल्सवर बोलल्या जातात. सिद्धार्थ जेव्हा मिलिंदचे ईमेल चेक करतो तेव्हा त्याला त्यामधून समजतं की मिलिंद कोणाला तरी 50 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत होता. सिद्धार्थ डॉक्टर पुरवला बोलतो, या सत्याचा रहस्य पार्टीमध्ये समजेल आपल्याला, कारण त्या पार्टीमध्ये ती व्यक्ती आली असेल. सिद्धार्थ त्या रात्रीच्या पार्टीची CCTV फुटेजची मागणी हॉटेल मॅनेजमेंटकडे करतो. हॉटेल मॅनेजमेंट त्याला काही कारण न देता ती फुटेज दाखवतात. तेव्हा पार्टीमध्ये त्याला एका ठिकाणी सृष्टी, मिलिंद आणि तिसऱ्या एका व्यक्तीमध्ये वाद झालेला दिसतो. त्यांचं भांडण थोडाफार वेळ चालू असतो. सिद्धार्थ त्या माणसाची माहिती काढायला सांगतो, तर तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून मिलिंदचा पार्टनर राघव माने असतो. तेव्हा हवालदार पवार सांगतात, हा तोच आहे ज्याच्या विरुद्ध मिलिंद याने केस केली होती आणि त्याच्या विरुद्ध काही पुरावे गोळा केले होते. म्हणून मी मिलिंदच्या वकिलांनाही भेटायला गेलो. तेव्हा त्याने सांगितलं त्याने काही पुरावे गोळा केले आहेत. तो ते पुरावे योग्य वेळ आली की बाहेर काढणार असं सांगितलं होतं. वकिलाला पण त्याबद्दल काही माहीत नाही आणि ते कुठे ठेवले आहेत याचा काहीच पत्ता नाही. सिद्धार्थला राघववर संशय येतो, तर त्याच्या ऑफिसमध्ये जातो. तेव्हा सिद्धार्थला समजतं राघव माने सध्या एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टच्या स्पर्धेत आहे. जर मिलिंदने केलेले आरोप खरे ठरले असते तर त्याचं करिअर संपलं असतं. पुढे त्याला कोणी काम दिलं नसतं. सिद्धार्थ त्याच्याशी बोलायला त्याच्या कॅबिनमध्ये जातो. राघव थोडा घाबरलेला असतो. सिद्धार्थ त्याला विचारतो, त्या पार्टीमध्ये तुमचं भांडण झालं होतं ना मिलिंदबरोबर? राघव घाबरतो आणि उत्तर देतो, हो, आमचं भांडण झालं होतं, पण मी त्याला मारलं नाही. मला वाटतं की
की तो सगळं उघड करणार आहे, पण त्याचा खून मी नाही केला. सिद्धार्थ त्याला बोलतो, तू नाही केला? मग कोणी केला? अरे, त्याने तुझ्याविरुद्ध पुरावे गोळा केले होते आणि जर ते सर्व जगासमोर आले असते तर तू संपला असतास. आतापर्यंतची सर्व मेहनत धुळीला मिळाली असती. असं असताना तू त्याला मारणार नाही असं कसं? राघव बोलतो, हो, ते काहीही असलं तरी मी त्याला मारलं नाही. आणि तुमच्याकडे काही पुरावे आहेत का मी मारलं त्याला तसे? काहीही आरोप माझ्यावर करू नका. सिद्धार्थ त्याच्या डोळ्यात बघत त्याला उत्तर देतो, आता तर माझ्याकडे कोणतेच पुरावे नाही आहेत, पण लवकरच असतील, तेव्हाच भेटू आपण. आणि तिथून निघून जायला वळतो, पण तो मध्येच थांबून त्याला सांगतो, ही केस संपेपर्यंत तू हे शहर सोडून कुठेही जायचं नाही. सिद्धार्थ बाहेर गेल्यावर राघव कुणाला तरी फोन करतो आणि बोलतो, तुला सांगितलं होतं ना असं टोकाचं पाऊल उचलू नकोस, पण तू नाही ऐकलं माझं. आता बघ, आता पोलीस माझ्या ऑफिसमध्ये येऊन पोचले आहेत. आता शांत कसं बसू मी? डॉक्टर पुरव सिद्धार्थला भेटायला येतात. काही पुढे मिळालं का? डॉक्टर पुरव विचारतात. सिद्धार्थ नकारार्थी मान हलवतो. मला काही समजत नाही. मिलिंद नक्की कोणत्या गोष्टीचा शोध घेत होता जे की त्याच्या जीवावर बेतलं? डॉक्टर पुरव त्याला बोलतात, ते पुरावे त्याने त्याच्या सेक्रेटरीकडे तर दिले नसतील ना ठेवायला? एकदा तिच्या घराची झडती घेतली तर आपण? सिद्धार्थला डॉक्टर पुरवची कल्पना आवडते. ते लगेच सृष्टीच्या घराची धरती घेतात. तेव्हा त्यांना एका बुक रोमध्ये एक डायरी सापडते. ती सृष्टीची रोजच्याबद्दलची लिहिलेली डायरी असते. त्या डायरीमध्ये त्या दिवशीबद्दल काही लिहिलं आहे का ते बघतात. त्यात लिहिलेलं होतं, रात्री मिलिंद सरांनी एक लॅपटॉप रेकॉर्डिंग सुरू ठेवलं होतं. तो लॅपटॉप त्यांनी त्या पेंटिंगच्या मागे लपवून ठेवला होता. त्यात काही पुरावे आहेत, खूप महत्त्वाचे असे, पण ते पाहिल्याशिवाय कोणालाही समजणार नाही. सिद्धार्थ आणि पुरव मिलिंदच्या बंगल्यात जातात. ते त्याच्या मोठ्या फ्रेमच्या मागे चेक करतात तर खरोखरच एक लॅपटॉप सापडतो. त्यात त्यांना एक नवीनच व्हिडिओ रेकॉर्डिंग दिसते. त्यात दिसतं की सृष्टी कोणाला तरी काही पुरावे देत असते. त्यानंतर राघव आणि एक महिला भांडताना दिसतात आणि नंतर तीच महिला ग्लासमध्ये कोणत्या तरी गोळ्या टाकताना दिसते, पण त्या बाईचा चेहरा हा स्पष्ट दिसत नाही. ती कोण आहे ते त्यांना समजत नाही. म्हणून सिद्धार्थ फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तिचा चेहरा क्लिअर करतो आणि ते बघतात तेव्हा ती स्त्री सौम्या असते. सौम्या कदम, मिलिंदची पत्नी. तेव्हा त्यांना समजतं सौम्या आणि राघव मिलिंदचा पार्टनर यांच्यात अनैतिक संबंध होते आणि ही गोष्ट मिलिंदला समजली होती. तीच गोष्ट तो उघड करणार होता. म्हणून सौम्याने आणि राघवने मिलिंदला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर बनावट आत्महत्येचे नाटक केले. हे सर्व सृष्टीने पाहिलं होतं आणि तिला सर्व समजलं होतं, म्हणून त्यांनी तिलाही मारलं. सिद्धार्थ आणि डॉक्टर पुरव दोघांनी मिळून त्यांच्याविरुद्ध भक्कम असे पुरावे गोळा केले आणि सौम्या आणि राघवला अटक केली. कोर्टात केस उभी राहिली. सर्व पुरावे सादर केले गेले. व्हिडिओज, फॉरेन्सिक रिपोर्ट, डायरी आणि शेवटी दोघांनाही आजीवन कारावास शिक्षा होते. डॉक्टर पुरव एका फॉरेन्सिक कॉन्फरन्समध्ये बोलतात. कधीकधी मृत माणूस बोलत नाही, पण त्याचे शरीर, त्याचे जखमेचे स्वरूप आणि त्याचे शेवटचे शब्द हेच आपल्याला खरं सांगत असतात.